नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण आपल्या युट्यूब सेशन मध्ये सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मोफतपणे शिकवत आहोत. लक्षात घ्या, या पुस्तकातील सुरुवातीची 2 प्रकरणं आपण पाहिली. आता आजपासून आपण 3ऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत आणि या प्रकरणाचं नाव आहे स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचं योगदान. लक्षात घ्या, भारताच्या एकूण स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान झालेलं आहे. तर या योगदानाबद्दलची माहिती आपल्याला या 3ऱ्या प्रकरणामध्ये पाहायची आहे. आपल्याला पाहायला भेटतं की सन 1818 ब्रिटिशांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली आणि माउंटबॅटन एल्फिन्स्टनला त्यांनी मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर या ठिकाणी बनवला. एल्फिन्स्टननं सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सुधारणा महाराष्ट्रामध्ये घडवून आणल्या. मात्र नंतरच्या कालखंडामध्ये पाहायला असं भेटतं की ब्रिटिशांचं खरं स्वरूप हे महाराष्ट्रातल्याही लोकांना या ठिकाणी समजलं. परिणामी इंग्रजांच्या विरोधात रामोशांनी, त्याचबरोबर कोळ्यांनी, त्याचबरोबर बेरडांनी विविध प्रकारचे विद्रोह घडवून आणल्याचे दिसून येतं. वासुदेव बळवंत फडक्यांचा विद्रोह 1857च्या विद्रोहानंतर एक यशस्वी विद्रोह म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. कारण या काळामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांनी जो ब्रिटिशांसोबत युद्ध करण्याची किंवा उठाव करण्याची भूमिका घेतली होती, त्यामध्ये त्यांचा उद्देशच हा होता की 1857 सारखा विद्रोह पुन्हा या देशामध्ये निर्माण करणं आणि इंग्रजांना पळता भुईत थोडी करून ठेवणं या प्रकारचा राहिल्याचं एकंदर दिसतं. तर हे प्रकरण जे आहे, तर या प्रकरणातील सुरुवातीचे घटक हे विद्रोहाशी संबंधित आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला उमाजी नायकांचं बंड, त्याचबरोबर रघुजी भांगरांचा विद्रोह, कोळी विद्रोह, बेरडांचा विद्रोह आणि याचबरोबर वासुदेव बळवंत फडके यांचाही विद्रोह आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचा आहे. तेव्हा या प्रकरणाची सुरुवात ही आता आपण या ठिकाणी करूया. इथं म्हटलेलं आहे की सन 1818 महाराष्ट्रामध्ये सत्तांतर या ठिकाणी झालं आणि सत्तांतर होऊन ब्रिटिशांच्या हाती आपली सत्ता या ठिकाणी आली. महाराष्ट्राची सत्ता ब्रिटिशांच्या हाती आली. तेव्हा ब्रिटिशांनी माउंटबॅटन एल्फिन्स्टनला या भागाचा कमिशनर बनवलेला आहे, अशा प्रकारचा मुद्दा इथं दिलेला आहे. लक्षात घ्या की जेव्हा इंग्रजांनी महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली, तेव्हा त्यांनी एक स्वतंत्र प्रेसिडेन्सी स्थापन केली, ज्या प्रेसिडेन्सीला आपण मुंबई प्रेसिडेन्सी या ठिकाणी म्हणतो. तर या मुंबई प्रेसिडेन्सीचा पहिला गव्हर्नर याच माउंटबॅटन एल्फिन्स्टनला नियुक्त केलं होतं, असं एकंदरीत पाहायला भेटतं. एल्फिन्स्टननी काय केलं मग? एल्फिन्स्टननं महाराष्ट्रामध्ये लोकांच्या रीतिरिवाजांना धक्का न लावता प्रशासनाची घडी बसवण्याचं कार्य केल्याचं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या, नव्यानच निर्माण झालेली ही मुंबई प्रेसिडेन्सी, या प्रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या लोकांनी ब्रिटिशांना पाठिंबा दिला पाहिजे असा प्रकारचा प्रयत्न एल्फिन्स्टनचा राहिल्याचं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून मग या महाराष्ट्रामध्ये जी काही पारंपरिक पद्धतीनं जे काही काम चालत होतं, तशाच प्रकारचं काम या ठिकाणी सुरू ठेवण्याचं कार्य हे एल्फिन्स्टनने या ठिकाणी ठेवलं. उच्चवर्णीय लोक जे इंग्रजांची अंमल या महाराष्ट्रामध्ये स्थापित झाल्यामुळं खूप जास्त नाराज झाले होते, दुखावले होते, इंग्रजांचा द्वेष करत होते, त्या लोकांसाठी एल्फिन्स्टननं श्रावणी दक्षिणेचे कार्यक्रम हे या ठिकाणी कंटिन्यू ठेवल्याचं एकंदर दिसतं. तर श्रावण मासातील ज्या दक्षिणा आहे, ज्या उच्चवर्णीय ब्राह्मणांना दिल्या जातात, पेशवाईच्या काळामध्ये जे दिल्या जात होते, ते तशाच प्रकारचे दक्षिणा देण्याचं कार्य एल्फिन्स्टननं सातत्यानं समोर ठेवल्याचं एकंदर दिसतं. आणि याचबरोबर 1821ला त्यानं पुण्यामध्ये संस्कृत कॉलेजची स्थापना केली, ज्या संस्कृत कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीयांना, खास करून महाराष्ट्रातल्या लोकांना पारंपरिक जे शिक्षण ते आजपर्यंत घेत होते, तशाच प्रकारचं शिक्षण इथं संस्कृत कॉलेजमध्ये देण्याची व्यवस्था एल्फिन्स्टनच्या माध्यमातून झाल्याचं दिसून येतं. याचबरोबर एल्फिन्स्टननं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील विशेष काम केल्याचं एकंदर दिसतं. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, त्याचबरोबर या ठिकाणी नेटिव्ह एज्युकेशनल सोसायटी यांसारख्या विविध प्रकारच्या संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्याचबरोबर एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट असू द्या, एल्फिन्स्टन हायस्कूल असू द्या, एल्फिन्स्टन महाविद्यालय असू द्या, या प्रकारच्या विविध शिक्षण संस्था हे एल्फिन्स्टनच्या कार्यकाळामध्ये राहिल्याचं एकंदर दिसतं. याचसोबत एल्फिन्स्टननं शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या इराद्यानं रयतवारी सिस्टीम सोबतच मौदेवारी व्यवस्था देखील या महाराष्ट्रामध्ये स्थापन केल्याचं दिसतं. एल्फिन्स्टनचं कार्य पाहून महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी इंग्रजी सत्तेला आपला पूर्णतः
पाठिंबा दिल्याचं एकंदरीत दिसतं, जेणेकरून जे समाज सुधारक महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला निर्माण झाले, ज्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर असेल, ज्यामध्ये भाऊ महाजन, भाऊ दाजीलाल किंवा या ठिकाणी जगन्नाथ शंकर शेठ असेल, तर या सर्वांनी एल्फिस्टनच्या कार्यासोबत या ठिकाणी आपलं काम पुढे नेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. इथं म्हटलेलं आहे एल्फिस्टननं शेतीसाठी पारंपरिक रयतवारी पद्धत लागू केली होती. या रयतवारीनंतर त्यानं रयतवारी आणि महलवारी यांना एकत्र करून नवीन व्यवस्था आणली, जिचं नाव होतं मौजेवारी. तर हा मुद्दा लक्षात घ्या. इंग्रजांच्या अन्यायी धोरणामुळे त्यांच्या विरोधात अनेक उठाव झाले आणि हे उठाव नागपूरमध्ये झाले, साताऱ्यामध्ये झाले, कोल्हापूरमध्ये झाले, सावंतवाडीमध्ये झाले. तर नागपूर, सातारा, कोल्हापूर आणि सावंतवाडीतील संस्थानिकांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये विद्रोह घडवून आणल्याचं एकंदरीत दिसतं. या सर्व विद्रोहांवर आपण या सेशनमध्ये या ठिकाणी काम करणार आहोत. याचबरोबर रामोशी समाज आहे, कोळी समाज आहे, भिल्ल समाज आहे, यांची वतनं इंग्रजांनी रद्द केल्यामुळं हे लोक देखील इंग्रजांच्या विरोधामध्ये विद्रोह करताना या ठिकाणी पाहायला भेटतात. वासुदेव बळवंत फडकेंनी देखील 1857च्या उठावानंतर एक मोठा विद्रोह या महाराष्ट्रामध्ये घडवून आणला आणि याचबरोबर सन 1875 साली महाराष्ट्रातील दख्खन प्रांतामध्ये शेतकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध दंगे घडवून आणले, ज्याला दख्खनचे दंगे म्हणून संबोधलं जातं. तर हे दख्खनचे दंगे हे सावकार, जमीनदार आणि ब्रिटिशांविरुद्ध होते आणि सामान्य शेतकऱ्यांनी हे विद्रोह घडवून आणले होते, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचं इथं प्रस्तावना या ठिकाणी आहे. आणि दुसरा महत्वाचा घटक इथं दिलेला आहे की ब्रिटिश सत्तेविरुद्ध जे विद्रोह झाले, जे आंदोलन झाली, त्यांची कारण काय नेमकी आहे. तर लक्षात घ्या, 2025 साली तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी काम करायचंय. मग या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर अभ्यास करत असताना तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की महाराष्ट्रामध्ये झालेल्या विद्रोहाची कारण काय आहेत. तर ती कारण तुम्हाला या इयत्ता 11वीच्या पुस्तकात तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. मग इथं म्हणलेलं आहे ब्रिटिश परकीय संस्कृतीचे प्रतिनिधी होते, म्हणजे ते परकीय होते, विदेशातून आलेले होते आणि भारतीय लोकांपेक्षा विभिन्न संस्कृतीतून ते आलेले होते, वेगळ्या संस्कृतीचे ते या ठिकाणी होते. त्यांचे भारतावर राजकीय वर्चस्व निर्माण झाल्यामुळे नव्या राजवटीत आपले सर्वस्व हिरावून घेतले आहे अशी भारतीय लोकांची भावना निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसतं. म्हणजे हे जे विदेशी लोक होते इंग्रज, ते वेगळ्या संस्कृतीचे होते. त्यांनी भारतामध्ये राजकीय वर्चस्व स्थापन केल्यामुळं नवी राजवट त्यांनी स्थापन केली आणि या नव्या राजवटीमध्ये आपलं सर्व हक्क अधिकार, आपली संस्कृती, आपलं धर्म, आपल्या परंपरा या सर्व नष्ट करायचा प्रयत्न ब्रिटिश या ठिकाणी करत आहे. आपलं सर्व हक्क अधिकार हिरावून ते घेत आहे. या प्रकारची भावना भारतीय लोकांच्या मनामध्ये झाली. त्यामुळं एतद देशांच्या त्यांच्या विरोधात या ठिकाणी तिरस्काराची भावना निर्माण झाली असं म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रिटिशांनी आपली सत्ता स्थापन केल्यामुळं ते आता इथं भारतीयांचे हक्क अधिकार हिरावून घेईल, या प्रकारची भारतीय लोकांच्या मनामध्ये ती भावना निर्माण होती आणि मग भारतीय लोक या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात विद्रोह करतात. त्यांच्या मनामध्ये तिरस्कार इंग्रजांच्या विरोधात होतो, ज्याचा परिणाम विद्रोहामध्ये होतो असं इथं म्हटलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण हे आर्थिक शोषणाच्या तत्वावर आधारित होतं असं म्हटलेलं आहे. साहजिकच लक्षात घ्या की कंपनी जी होती त्या कंपनीनं भारताचं कायम आर्थिक शोषण करण्यावरच भर दिला. मग इंग्रजांनी भारतामध्ये लागू केलेल्या जमीन सुधारणा असू द्या, इंग्रजांनी न्यायविषयक असणाऱ्या सुधारणा असू द्या, उद्योगधंद्यांशी संबंधित त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका असू द्या, या सर्व भूमिकेमध्ये एकच उद्देश होता, ते म्हणजे भारतीयांचं आर्थिक शोषण या ठिकाणी करणं. ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये भारत दिवसेंदिवस भिके कंगाल होत चालला होता, तर इंग्रजांची संपत्ती ही या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चालली होती. परिणाम असा या ठिकाणी झाला, कर पण मोठ्या प्रमाणावर भारतीयांवर आकारले गेले, ज्याचा परिणाम असा झाला की भारतीय लोकांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष निर्माण या ठिकाणी होत चाललेला आहे. आणि मग ह्या असंतोषाची चिंगारी हे विद्रोहामध्ये, हे उठावामध्ये, आंदोलनामध्ये या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं. पुढे असं म्हटलेलं आहे, ब्रिटिशांनी भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार केला. आपल्या सर्वांना माहिती असेल की सन 1813चा चार्टर ऍक्ट, लक्षात घ्या 1813चा चार्टर ऍक्ट जो होता, तर या चार्टर ऍक्टच्या माध्यमातून भारतामध्ये ख्रिश्चन धर्मियांना धर्म प्रसार करण्याची परवानगी या ठिकाणी दिली गेली. त्याचा परिणाम काय नेमका होता की सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, मूर्तीपूजा यांवर ख्रिश्चन मिशनरांनी टीका केल्या. भारतीय समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही धार्मिक समजुती होत्या
ज्या काही पारंपरिक अधिकार होते त्याच्या विरोधामध्ये, त्या भूमिकेविरोधात ख्रिश्चन मिशनरी हे उघड या ठिकाणी बोलत होते आणि भारतीय धर्म हा कसा मागास आहे आणि आमचाच धर्म हा कसा श्रेष्ठ आहे या प्रकारची भावना ते भारतीयांच्या मनामध्ये रुजवून धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न ख्रिश्चन मिशनरांच्या द्वारे केला जात होता, ज्याचा परिणाम भारतीय लोक इंग्रजांच्या विरोधामध्ये या ठिकाणी जाताना एकंदर दिसतात. इंग्रजांच्या विरोधात एक सशस्त्र विद्रोह यांनी या ठिकाणी घडवून आणल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. परिणामी ब्रिटिश जनतेच्या विरोधात भारतीय लोक गेल्याचं एकंदरीत दिसतं. पुढे असं म्हटलं की मराठा सत्तेच्या ऱ्हासामुळं समाजामध्ये नैराश्य पसरलेलं आहे असं म्हटलेलं आहे. तर मराठा सत्ता जी होती, तर मराठ्यांनी जी सत्ता स्थापन केली, महाराष्ट्रातल्या सर्व 18 पगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं होतं आणि हे स्वराज्य जनतेचं होतं, रयतेचं राज्य होतं. तर इथं मात्र ते राज्य इंग्रजांनी समाप्त केल्यामुळं भारतीयांच्या मनामध्ये या प्रकारचं नैराश्य निर्माण झालेलं होतं. सत्तेपासून दुरावलेले संस्थानिक हे संतप्त झाले होते. महाराजांच्या राज्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्या संस्थानांना मोठ्या या ठिकाणी मान सन्मान होता तो आता समाप्त झाला, त्यांचं राज्य या ठिकाणी समाप्त झालं. म्हणून हे संस्थानिक इंग्रजांच्या विरोधामध्ये गेल्याचं एकंदरीत दिसतं असं एकंदरीत इथं म्हटलेलं आहे. याचबरोबर रामोशी आहे, भिल्ल आहे, त्याचबरोबर कोळी आहे, या लोकांनी देखील शिवरायांच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वराज्य स्थापन निर्मितीच्या कार्यात मोठा वाटा उचलला होता आणि मग महाराजांनी यांच्या कर्तबगारीमुळे यांना वतनं देऊ केली होती. तर ती वतनं रद्द करण्याचं काम ब्रिटिशांनी केल्यामुळं हे रामोशी, भिल्ल आणि कोळी यांनी देखील इंग्रजांच्या विरोधात विद्रोह केला. तर याच जाती समूहांना हाताशी पकडून संस्थानिकांनी इंग्रजांच्या विरोधात एक सामूहिक आंदोलन उभारण्याचं एकंदरीत दिसतं. पुढे इथं म्हटलेलं आहे रामोशी आहे, भिल्ल आहे, कोळी आहे, हे स्वतंत्र वृत्तीनं जगणाऱ्या लोकांच्या विरोधात ब्रिटिशांचं धोरण होतं. त्यामुळे या जमातीने देखील ब्रिटिशांना विरोध केल्याचं एकंदरीत दिसतं. असं मी आता सांगितलं की रामोशी आहे, भिल्ल आहे, त्याचबरोबर कोळी आहे, यांच्या स्वतःच्या समूह होते, स्वतःचे यांचे वतनं होती आणि हे स्वतंत्रपणे जगणारे होते. तर यांच्या एकूणच सामाजिक जीवनामध्ये ब्रिटिश लोक हस्तक्षेप करतात आणि यांची वतनं ते रद्द करतात. म्हणून मग हे लोक इंग्रजांच्या विरोधामध्ये एक सामूहिक विद्रोह घडवण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करताना दिसून येतात. जसं की आम्ही पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये उमाजी नायकांच्या माध्यमातून रामोशी विद्रोह झाला. त्याचबरोबर रघुजी भांगरे जे आहेत तर त्या रघुजी भांगरांच्या माध्यमातून या ठिकाणी कोळी विद्रोह या ठिकाणी घडल्याचं एकंदरीत दिसतं. भागोजी नाईक असू द्या, भीमा नाईक असू द्या, यांनी 1857च्या विद्रोहामध्ये भिल्ल विद्रोहाचं नेतृत्व केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे इथं म्हटलेलं आहे वासुदेव बळवंत फडके. लक्षात घ्या, या वासुदेव बळवंत फडके यांच्यावर न्यायमूर्ती रानडे आणि त्याचबरोबर सार्वजनिक काका गवा जोशी यांचा मोठा प्रभाव होता. तर या वासुदेव बळवंत फडकेंनी इंग्रजांच्या अमानुष जुलमी धोरणाविरुद्ध या ठिकाणी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. वासुदेव बळवंत फडक्यांनी काय केलं की ब्रिटिशांची जी काही जुलमी राजवट आहे ते उलथवून लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी रामोशी, भिल्ल, कोळी याच लोकांना आपले सैनिक त्यांनी बनवलं आणि यांची मदत घेऊन ब्रिटिशांची सत्ता समाप्त करून पुन्हा एकदा 1857चा विद्रोह घडवून आणण्याचा प्रयत्न इथं वासुदेव बळवंत फडकेंच्या माध्यमातून झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण एक सशस्त्र लढा आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे. या सगळ्या लढ्यामुळं, वासुदेव बळवंत फडकेंच्या लढ्यामुळं, उमाजी नायकांच्या लढ्यामुळं एक मोठी प्रेरणा इथे या ठिकाणी मिळाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढे आपल्याला पाहायला भेटेल की इथं म्हटलेलं आहे निसर्गाची अवकृपा, त्याचबरोबर रोगराई, दुष्काळ, सरकारचं महसूल धोरण, याचबरोबर कर्जबाजारीपणा या कारणास्तव शेतकरी वर्ग देखील दुखावला गेला होता असं इथं म्हटलेलं आहे. आता पहा, या काळामध्ये ब्रिटिशांनी भारताचं आर्थिक शोषण करत असताना भारतातील जे बडे जमीनदार होते, जे सावकार लोक होते, त्यांना आपल्या बाजूला वळवल्याचं दिसतं आणि यांच्या माध्यमातून सामान्य जनतेकडनं अधिकाधिक टॅक्स वसूल करणं आणि सामान्य शेतकऱ्याचं शोषण करणं यावर इंग्रजांनी विशेष भर दिल्याचं दिसतं. भारतामध्ये दुष्काळ असला किंवा रोगराई निर्माण झाली किंवा कुठलं तरी महापूर या ठिकाणी आले तरी देखील इंग्रज लोक शेतकऱ्यांकडनं जबरदस्तीनं कर या ठिकाणी वसूलच करत होते. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की शेतकरी वर्ग जो आहे
हा सत्तेच्या विरोधात गेला, हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेल्याचं एकंदर दिसतं. आणि मग याच शेतकरी वर्गानं पुढे जाऊन 1875ला दख्खनचे दंगे घडवलेले आहेत असं एकंदरीत पाहायला भेटल. ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या हालापेष्टा त्याकडे इंग्रजांनी दुर्लक्ष केलं, कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे सरकार विरोधी उठाव करण्याशिवाय या शेतकऱ्यांना पर्याय राहिला नाही असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारचे सगळे महत्वाचे घटक की महाराष्ट्रामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये विद्रोह का बरं झाले, त्या विद्रोहाची कारणं इथे या ठिकाणी दिलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथून पुढे आपण पाहूया की महाराष्ट्रामध्ये झालेला रामोशी विद्रोह, महाराष्ट्रामध्ये झालेला भिल्लांचा विद्रोह, त्याचबरोबर कोळी समुदायानं जो इंग्रजांच्या विरोधात विद्रोह केला, याच्यावर आता आपण या ठिकाणी काम करू. लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी मित्र आगामी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, राज्यसेवा कंबाईनची तयारी करतात, त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला खिशाला परवडेल अशा बॅचेस इथे या ठिकाणी उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी या बॅच मध्ये येताल आणि या बॅच मध्ये येऊन इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची संधी तुम्हाला इथे या ठिकाणी मिळेल. म्हणून मग हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर या ठिकाणी तुम्ही प्ले स्टोर वर जाऊन या ठिकाणी डाउनलोड करा. अदरवाईज मी तुम्हाला या लेक्चरची लिंक जी आहे या ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच आहे. लक्षात घ्या, आपले हे जे ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशन मध्ये खूप साऱ्या बॅचेस आहे. कोणकोणत्या बॅचेस आहेत त्याची जस्ट थोड्या मिनिटांमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी माहिती या ठिकाणी सांगतो. लक्षात घ्या, 2025 चा पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. जे विद्यार्थी 2025 ची तयारी करणार आहे त्यांनी आजच्या दिवसापासूनच ऑप्शनल आणि जीएसच्या तयारीला लागलं पाहिजे. कारण लक्षात घ्या, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा पूर्णतः युपीएससीच्या धर्तीवर आहे आणि जर तुम्हाला तुमचा ऑप्शनल आणि जीएस कम्प्लीट करायचा असेल तर परीक्षेच्या 1 वर्ष आधी अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. तर आपल्या ऍप्लिकेशनवर इतिहास ऑप्शनलची बॅच आहे, याचबरोबर इतिहास जीएसची देखील बॅच आहे. 25 ची तयारी करणारे विद्यार्थी असतात तर त्यांनी या दोन्ही बॅचेस जरूर या ठिकाणी जॉईन करा. त्याचबरोबर राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच, कंबाईन बेसिक फाउंडेशन बॅच इथे या ठिकाणी आहे. याचबरोबर संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ला जी आता होणार आहे तर त्या परीक्षेची देखील इथे या ठिकाणी स्वतंत्र बॅच इथं उपलब्ध आहे. लाईव्ह बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टेड आहे तुम्ही तर ती बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करा. एन्शियंट आणि मिडिवल इंडियाची स्वतंत्र बॅच आहे. समाज सुधारकाची एक स्वतंत्र बॅच आपल्याला पाहायला भेटते. 39 समाज सुधारकांचे व्हिडिओ आणि समाज सुधारकांचे पुस्तक तुम्हाला इथे या ठिकाणी मिळेल. याचबरोबर इतिहास पीवायक्यू बॅच देखील तुम्हाला इथं उपलब्ध आहे. मागील 10 वर्षांचे राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन, गट ब, गट क, वनसेवा, टॅक्स असिस्टंट या सर्व परीक्षांमध्ये जे पण काही प्रश्न आयोगाने विचारले होते ते सारे प्रश्न इथं मागच्या 10-12 वर्षांपासूनचे प्रश्न या पीवायक्यूज बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच आहे. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच आहे. इतिहासाची एनसीईआरटीची पण बॅच आहे आणि नेट सेटची पण बॅच इथे या ठिकाणी उपलब्ध आहे. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला जर का इतिहास या विषयामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल, जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर तुम्ही हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा आणि या ऍप्लिकेशन मध्ये असणारे जे काय बॅचेस आहे तर ती बॅचेस तुम्ही जरूर या ठिकाणी जॉईन करा. मित्रांनो, थांबूया आपण. उद्याच्या सेशन मध्ये आपण पाहूया की कशा प्रकारे रामोशांचा विद्रोह झाला, यावर उद्याच्या सेशन मध्ये आपण काम करूया. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही कमेंट्स आणि लाईक देखील या ठिकाणी करा आणि आपल्या मित्रांना देखील या लेक्चरची लिंक या ठिकाणी शेअर करा. थांबूया मित्रांनो आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.